नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. जयंत देशपांडे त्यांचं नाव. संत साहित्याचे अभ्यासक आहेत आणि सध्या जी आपली वारी चालू आहे त्या वारीच्या अनुषंगानं आपण विविध विषयांवर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं मूळ गाव परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यातलं धानोरा असं आहे आणि ते सध्या संभाजीनगर आणि मुंबई इथं वास्तव्यास असतात. संत साहित्याचा अभ्यास त्यांचा दांडगा आहे. विविध विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे आणि या विषयाशी निगडीत अनेक त्यांनी व्याख्यानं दिलेली आहेत, मुलाखती दिलेल्या आहेत, अनेक साहित्य त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. तर नमस्कार देशपांडे साहेब, आपलं न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार अमितजी, नमस्कार. आपल्याला आज आता आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे, इतक्या शेकडो वर्षांची जी वारीची परंपरा आहे, ती वारी आज सुरू झालेली आहे आणि विशिष्ट टप्प्यापर्यंत पण ती पोहोचलेली आहे. तर त्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या विषयांवरती बोलणार आहोत. तर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की वारकरी म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कुठली, त्याचा धर्म कुठला आणि त्याची विहित कर्तव्य कुठली आहेत? आपण हे टप्प्याटप्प्याने बघूयात सगळा विषय. छान प्रश्न, एकदम छान आहे. वारकरी म्हणजे काय माहितीये का? मुळामध्ये वैदिक संप्रदाय, वैदिक धर्म आहे, ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये परिभाषेमध्ये सनातन धर्म असं म्हणतो. तर हा सनातन धर्म जो आहे तो सनातन धर्म आचरण सुलभ करण्याचा प्रयत्न म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदाय हे देखील त्याच्या आचरणावरून पडलेलं नाव आहे. त्याचं मूळ नाव भागवत संप्रदाय आहे, म्हणजे वैदिक संप्रदाय. त्या वैदिक संप्रदायाला आचरण सुलभ करण्यासाठी भागवत संप्रदाय तयार झाला आणि त्या भागवत संप्रदायातल्या विविध आचारांपैकी एक आचार जो आहे तो वारीचा आहे. म्हणून मग त्याला वारकरी आणि म्हणून मग वारीकर अशा प्रकारची ती नावं त्या ठिकाणी लाभली. मुळामध्ये प्रश्न असा होता की धर्माचं आचरण करत असताना सनातन धर्म होता, त्या काळामध्ये त्या पद्धतीच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, पूजाविधी वेगळ्या प्रकारचे होते आणि काळाच्या ओघामध्ये त्याला आपल्याला कालसंवादी केलं पाहिजे, ते आचरण सुलभ केलं पाहिजे, सामान्यांच्या आवाक्यामध्ये आपण त्या धर्माला घेऊन गेलं पाहिजे, अशा प्रकारची भावना संतांची झाली आणि त्या भावनेमधून वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं. सुरुवातीच्या काळामध्ये याला केवळ भागवत संप्रदाय म्हणत होते. ग्रंथामधून, अभंगांच्या मधून, संतांच्या चिंतनामधून भागवत संप्रदाय हाच त्याचा उल्लेख आहे. वारकरी संप्रदाय हे अलीकडच्या काळामध्ये त्याला मिळालेलं नामाभिधान आहे. हा पहिला प्रश्न, म्हणजे हा वारकरी संप्रदाय सनातन वैदिक धर्माचं एक्सटेन्शन आहे, हा पहिला मुद्दा आहे. सनातन धर्मापेक्षा हा भिन्न नाही. सनातनच आपण आता हिंदू म्हणतो आहोत, त्या अर्थाने हिंदू धर्मामधला एक तो संप्रदाय आहे. महाराष्ट्रामध्ये जे 5 भक्ती संप्रदाय आपण सांगतो त्याच्यापैकी तो एक भक्ती संप्रदाय आहे आणि ते वेगळं असं काही नाहीये. आमचा जो काही पारंपरिक धर्म आहे, वर्षानुवर्ष चालत आलेला, वेगवेगळ्या युगांपासून चालत आलेला, त्या धर्माचं आचरण सुलभ स्वरूप म्हणजे हा भागवत संप्रदाय आहे, हा भक्ती संप्रदाय आहे. हे त्याचं पहिली सुरुवात आपल्याला म्हणता येईल. तुम्ही दुसरा जो प्रश्न विचारला की याची लक्षणं काय आहे, वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये 2 प्रकारच्या लक्षणांचा आपल्याला विचार करावा लागतो. एक लक्षण बहिरंग लक्षण आहे. आता मी अष्टगंध लावलेला आहे, सकाळी पूजा करतो आपण आणि डोक्यावरती टिळा आपण लावतो, हे बाह्य लक्षण आहे वारकऱ्याचं. त्याच्या अंगावरती स्वच्छ कपडे असावेत, पांढरे असावेत, शक्यतो त्यांनी धोतर नेसावं, धोतर नसेल तर पांढरी विजार तरी नेसावी, अंगामध्ये वरती पण नेहरू शर्ट सारखं बंडीपणा पांढऱ्या स्वरूपातला कपडा असावा, गळ्यामध्ये उपरणं असावं, डोक्यावरती टोपी असावी, अशा प्रकारचं गंध लावलेलं असावं, अशा प्रकारचं एक त्याचं बाह्यरंग जे आहे ते वारकऱ्याचं बाह्यरंग आपण म्हणू शकतो की धोतर आहे, नेहरू शर्ट आहे, डोक्यावरती टोपी आहे, अष्टगंध लावलेला आहे आणि गळ्यामध्ये उपरणं त्यांनी घातलेलं आहे. अशा प्रकारची अत्यंत सुचिरभूत प्रसन्न अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आपण डोळ्यापुढे येऊ शकतं ते म्हणजे वारकऱ्यांचं बाह्यरंग लक्षण आहे. हे बाह्यरंग लक्षण तुलनेने अत्यंत सोपं आहे. बाजारातनं काही गोष्टी खरेदी करून देखील वारकरी होता येतं आणि त्या बाह्यरंग लक्षणाने आपल्याला वारकरी सिद्ध करता येतं, बाह्यरंग लक्षणाने. बरोबर. आता जी वारी चालू आहे त्या वारीमध्ये 5-50% लोक तर असेच आहेत की जे बाह्यरंगाने वारकरी झालेले आहेत. त्यांनी तशा प्रकारचा पोशाख केलेला आहे, तशा प्रकारचं स्वतःला सजवून घेतलेलं आहे, परंतु त्याच्याबद्दल आक्षेप असायचा हरकत नाहीये. बाह्यरंग लक्षणाकडून अंतरंग लक्षणाकडे जाण्याचा प्रवास सुरू व्हावा ही अपेक्षा आहे. बाह्यरंग लक्षण अगदी छान आहे. आता अंतरंग लक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मात्र आपल्याला फार बारकाईने विचार करावा लागतो.
मग वैदिक सनातन धर्मामध्ये माणसाच्या स्वधर्माची जी व्याख्या केलेली आहे, भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे स्वधर्मासंबंधीचं चिंतन मांडलेलं आहे, त्या सगळ्या चिंतनांना संतांनी एकत्र आणून एक आचारसंहिता दिलेली आहे. ती संतांनी वारकऱ्यांसाठीची अंतरंग लक्षणे म्हटलेलं आहे. तुकोबांचा अत्यंत छान अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. हीच वारकऱ्याची अंतरंग लक्षणं आहेत. त्याला जगामध्ये सर्वत्र विष्णूचं दर्शन झालं पाहिजे, विष्णुमय जग त्याला वाटलं पाहिजे, भेदाभेद अमंगळ त्याला वाटला पाहिजे. मग तो जातीवर्ण, रंगावर्ण, लिंगावर्ण, पंथावर्ण, उपासना पद्धतीवर्ण कुठल्याही पद्धतीने असू द्या, त्याच्या ठिकाणी भेदरहित वृत्ती त्याची असली पाहिजे. मुळामध्ये काय माहितीये का, की सनातन धर्माचं तत्वज्ञानच अद्वैत तत्वज्ञान आहे. अद्वैत तत्वज्ञानामध्ये एकच आहेत आपण, मीच भगवंत आहे, भगवंतच मी आहे, एकोहम बहुश्याम असं त्यांनीच म्हणलेलं आहे, की मला करमत नव्हतं म्हणून तर मी ही सृष्टी निर्माण केली, माझाच अंश आहे. मग आता त्याचेच जर सगळे अंश असतील तर तिथे भेदाला जागा कुठे राहते. वारकऱ्यांचं सगळ्यात महत्वाचं अंतरंग लक्षण म्हणजे भेदरहित वृत्ती त्याची आहे. त्याला सर्वत्र विष्णू दिसतो, अशा प्रकारची त्याची ती वृत्ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. मग त्याला जोडून मग अंतरंग लक्षणामध्ये साधन सूचितेचा पण भाग आहे. त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. ज्या गोष्टींना आपण निषिद्ध मानतो त्या सगळ्या निषिद्ध गोष्टी त्यांनी टाळल्या पाहिजे. त्यांनी मांसाहार टाळला पाहिजे, त्यांनी अपेयपान टाळलं पाहिजे, त्यांनी निंदा टाळली पाहिजे, त्यांनी टिंगल टाळली पाहिजे, त्यांनी धोका देणं टाळलं पाहिजे, त्यांनी लोकांना बुडवणं टाळलं पाहिजे. हे सगळे म्हणून माणसाला उन्नत करणार, माणसाला देवापर्यंत घेऊन जाणारे जे जे काही लक्षणं असतील ती वारकऱ्यांची अंतरंग लक्षणं आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. आणि आयुष्याकडे बघण्याचा एक अत्यंत काय म्हणता येईल तटस्थ दृष्टिकोन त्याच्या ठिकाणी असायला पाहिजे आहे, की हा देह आहे, हा नाशिवंत आहे, हा आज नाही उद्या जाणार आहे, त्यातला आत्मा चिरंतन आहे, तो आत्मा भगवंताचा अंश आहे आणि त्या आत्म्यासाठीच मी आहे. देह हा उसना आणलेला आहे, तो आपल्याला जसा जीर्ण होईल तसा तो माऊलींनी सुंदर बनलाय, जैसे जीर्ण वस्त्रा सांडीजे आणि नूतना वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे प्राणनाथ आहे. आपला जो आत्मा आहे तो नवीन घर करतो. ही पण अंतरंग लक्षणाची भूमिका आहे वारकऱ्यांची, की अशा प्रकारचा दृष्टिकोन स्वतःच्या देहासंबंधी आणि स्वतःच्या आत्म्याची जाणीव हे देखील त्याचं अंतरंग लक्षण आहे. मला असं वाटतं की एखाद्या माणसासंबंधी हा माणूस खूप चांगला आहे, हा माणूस सज्जन आहे, हा माणूस विश्वासार्ह आहे, हा माणूस सहवासात राहण्यासारखा आहे असं म्हणायची जी जी काही लक्षणं असतील ना सामान्य आत्ता व्यवहारामध्ये, ती सगळीच्या सगळी वारकऱ्याची अंतरंग लक्षणं आहे. आता अंतरंग लक्षणं बघितली आपण, बाह्यरंग लक्षणं बघितली, पण त्याचं आचरण पण पाहिजे आहे. मग आचरणामध्ये स्नान त्यांनी केलं पाहिजे. स्नान केल्याशिवाय पाणी पित नाहीत वारकरी. आता हे मिसळीच्या गाड्या पुढे तिथे लागते लाईन, तिथे पुण्यामध्ये आणि इकडे आपल्याला बघायला मिळते मिसळ वडापाव आणि त्या बिस्किटांच्या पुढ्याच्या वाटपा पुढे ते मान्य नाहीये वारकरीमध्ये. वारकरीमध्ये स्नान करायचंय. आपला जो काही नित्यक्रम आहे, बरेच लोक ज्ञानेश्वरी दररोज वाचतात, काही लोकांच्या नित्य वाचनामध्ये गाथा आहे, काही लोकांच्या नित्य वाचनामध्ये हरिपाठ आहे, काही लोक काकडा आरती पण करतात रोज सकाळी उठून ज्यांना शक्य आहे. त्याचा एक नित्योपचार असला पाहिजे, त्याची देवपूजा असली पाहिजे, त्यांनी देवपूजा केली पाहिजे, ग्रंथाचं चिंतन केलं पाहिजे, स्नान उपासना रोज केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. हा नंतर मग त्यांनी आपलं कर्म पण केलं पाहिजे. हा कर्मप्रधान आहे. हा संप्रदाय एका ठिकाणी बसून लोकांना आयुष्याबद्दल नैराश्य येईल अशा प्रकारचं काही करत नाहीये. म्हणजे तुकोबांच्याच भाषेत जर सांगायचं झालं तर ते एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही प्रयत्न करत राहा, कुठल्याही बाबतीमध्ये प्रयत्न करत राहा. आणि मग उदाहरणं अशी सुंदर देतात की खडकावरती रोप कसं उगवतं बघा. आईच्या पोटामध्ये जेव्हा त्या बाळाचा पहिला जन्म होतो तो टिकली एवढा पण नसतो, मोहरी एवढा तो जन्म असतो. आणि मग त्या 9 महिन्यामध्ये तो आपल्यासाठी वाव निर्माण करतो. 2.5-3 किलोचं त्याचं जे वजन होतं तो वाव आपला निर्माण करतो. हे प्रयत्नाची उदाहरणं तुकारामांनी दिलेली आहे. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी असं ते म्हणतात. त्यामुळे प्रयत्नवाद सोडत नाहीये. या संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे. हे सगळं करायचंय परंतु प्रयत्न करायचा, व्यवहार करायचा, उपजीविका शोधायची आहे. त्या उपजीविकेमध्ये ती उपजीविका सचोटीने आपल्याला कशी करता येईल याचा मात्र आग्रह हा संप्रदाय धरतो. हे सगळं करून घरी आलाच बाबा संध्याकाळच्या वेळेला हातपाय धुवायचे, देवाचं दर्शन घ्यायचंय आणि रोजचा पाठ पण करायचा आहे. मग त्याच्यामध्ये हरिपाठ असेल, मग तो एकनाथांचा असेल, तो माऊलींचा असेल, अन्य कुठल्या संतांचा असेल, पण त्याचं काही ना काहीतरी दिनचर्या आहे. रात्री झोपत असताना त्याला नामस्मरण करायचं आहे. हा सगळा भक्ती संप्रदाय आहे, नामस्मरणेचा पाया आहे. त्यामुळे दिवसाकाठी नामस्मरण तर झालंच पाहिजे. आपल्या गुरूंनी दिलेला उपदिष्ट मंत्र असेल त्याचंही झालं पाहिजे. आणि तुकोबांनी आम्हाला सगळ्यांना उघड करून दिले रामकृष्ण हरी मंत्राच्या माध्यमातून, तो रामकृष्ण हरीचा मंत्र पण झाला पाहिजे. अशा अर्थाने
आपली उपजीविका सांभाळून आपलं नित्यकर्म जे आहे ते नित्यकर्म आहे. मग आचारामध्येच आषाढी पण आहे, आचारामध्ये वारी करणं पण आहे, आचारामध्ये एकादशी करणं पण आहे. एकादशी व्रत आहे त्याचं, म्हणजे एकादशीच्या दिवशी पाणी पण प्यायचं नाही अशा प्रकारचं ते व्रत आहे. कालमानाप्रमाणे आरोग्याच्या बदलत्या सवयींप्रमाणे आता आपण उपासाचं खातो, थोडं खायला हरकत नाहीये, परंतु तो उपास म्हणजे सेलिब्रेशन होऊ नये ते वारकरी संप्रदायामध्ये अपेक्षित नाहीये. उपास म्हणजे उपास असावा, त्याला जगण्यासाठी जे लागतं तशा प्रकारचं त्यांनी अन्नाचा आहार घ्यावा आणि एकादशी व्रत करावं. त्यामुळे एकादशीचे व्रत गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे, सकाळचा नित्यपाठ असला पाहिजे, संध्याकाळचा नित्यपाठ असला पाहिजे आणि तो आपल्या उपजीविकेबद्दल आणि प्रापंचिक दायित्वाबद्दल अत्यंत जागरूक असला पाहिजे, असा तो वारकरी आहे. आता मला हा जोडून प्रश्न विचारायचाच होता की सनातन परंपरेशी, वैदिक सनातन परंपरेशी या संप्रदायाचा काय संबंध आहे. पण तुमच्या आत्ता सगळ्या या विवेचनामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे, त्यामुळे मी हा प्रश्न परत विचारत नाही. पण या संप्रदायानं तत्कालीन व्यवस्थेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये त्यावेळच्या बंडखोरी केली का, आणि ती केली असेल तर त्यांनी ती कुणाबरोबर केली. हे बघ, बंडखोरी हा शब्द खूप अलीकडचा आहे. ज्या काळामध्ये हा संप्रदाय स्थापन झाला त्या काळामध्ये बंडखोरी आत्ताच्या प्रचलित अर्थाने तो प्रकार त्या ठिकाणी समजावं यासाठी मी बंडखोरी हा शब्द वापरला. बरोबर आहे, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही बोललात तो शब्द अगदी योग्य, आत्ताच्या काळासाठी योग्य वापरलेला आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, वैदिक संप्रदायाला आचरण सुलभ करणं हा त्यांचा हेतू होता, एकमेव हेतू होता. आणि वैदिक संप्रदायामध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्म या भगवंतापर्यंत जाण्याच्या 3 वाटा सांगितलेल्या आहेत. त्यातलं कर्म आणि ज्ञान हे सामान्य माणसाच्या आवाक्यामध्ये नाही, भक्ती सामान्यांच्या आवाक्यामध्ये आहे. मग ती भक्ती लोकांना सुलभ करून सांगण्यासाठी भागवत संप्रदाय आलेला आहे. बंडखोरीचा प्रश्न येतच नाही. ज्यांना योग मार्गाने जायचे त्यांनी अवश्य तिथे जावं, ज्यांना कर्म मार्गाने भगवंत प्राप्त करायचे त्यांनी तिथपर्यंत जावं. आमचे माऊली स्वतः योगी होते. आपल्या पाठीवरती मुक्ताबाईची आवड जपण्यासाठी म्हणून मांडे भाजून देणारे माऊली स्वतः योग मार्गाचे काय म्हणता येईल ते शिरोमणी होते. पंजाबातल्या प्रवासामध्ये तहान लागल्यानंतर विहिरीमध्ये सूक्ष्म रूपाने खाली उतरून पाणी पिऊन येण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. पण त्यांच्या ठिकाणी एक जाणीव, प्रखर जाणीव होती की हे सगळ्यांच्या आवाक्यातलं नाही, सगळ्यांसाठी भक्ती मार्ग आहे. दुसरा मुद्दा असा आहे की बंडखोरी का केली नाही असं मी तुम्हाला म्हणतोय की एक लक्षात घ्या तुम्ही, साधारणपणे माणसाचं वर्तन बदललं पाहिजे ही अपेक्षा असावी आणि वर्तन बदलाची एक प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेमध्ये माणूस आल्यानंतर मग त्याला वेळ लागतो, समजून घ्यावं लागतं, सवय करून घ्यावी लागते, स्वतःमध्ये बदल करावे लागतात, अभ्यास करावा लागतो, सराव करावा लागतो आणि मग त्याचं वर्तन त्या ठिकाणी बदलतं. वारकरी संप्रदायामध्ये सामान्य माणसाचं वर्तन बदलण्याची ही प्रक्रिया आहे. अंघोळ नीट करत नाही, अंघोळीची सवय लाव. हरिपाठ करत नाही, हरिपाठाची सवय लाव. खोटं बोलतो, खरं बोलण्याची सवय लाव. लोकांवरती निंदा करतो, निंदा सोडून स्तुती करण्याची सवय लाव. अशा प्रकारे वर्तन बदलाची प्रक्रिया या संप्रदायातल्या संतांनी पुढे नेलेली आहे. त्यांना बंडखोरी अजिबात करायची नव्हती. माझ्या समोर 3 वस्तू मांडून ठेवलेल्या आहेत, त्या 3 मधली माझ्यासाठी सहज साध्य गोष्ट कोणती आहे तर ही एक्स आहे. मग एक्स मी घेऊन आलोय आणि एक्स लोकांना सांगितलेली आहे, त्यात बंडखोरी येते कुठे? अजिबात बंडखोरी. आणि पुराची बंडखोरी करायची. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म कुणाच्या विरोधात लढायचा आहे आणि लढायचं असेल तर मग ते व्यक्तीच्या विरोधात असत नाहीये, त्या काळातल्या वृत्तीच्या विरोधात असू शकतं. आता तुकोबांच्या अभंगात कुठेतरी उल्लेख येतो, अन्य संतांच्या अभंगामध्ये प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचा उल्लेख येतो. त्या ठिकाणी तो कुठल्या जातीबद्दलचा विरोध नाहीये. स्वार्थ कुणाला चुकलाय मला सांगा? त्याही काळामध्ये स्वार्थी लोक होते. तुकोबांनी धर्म म्हणजे पुण्य पर उपकार पापते परपीडा असं तुकोबांनी सांगितल्यामुळे पाप पुण्याची व्याख्या समजून घ्यायसाठी लोक पैसे देतच नव्हते. पंचांग बघायचं आणि मग त्याच्यामध्ये मग हे मी काय केलंय आणि ही तिथी बरोबर आहे का आणि या तिथीला जन्म झाला असेल तर शांती करू का, हे विचारून ज्यांचे व्यवसाय चालत होते, ज्या लोकांचे व्यवसाय चालत होते त्यांच्या व्यवसायावरती एका अर्थाने ती कुदळ हाणल्या गेली तुकोबांच्याकडून. जेव्हा ते म्हणतात की हरीची या दासा शुभ काळ अवघ्या दिशा, त्याला सगळे काळ शुभ आहेत म्हणतात, त्याला सगळ्या दिशा शुभ आहेत. वास्तुशास्त्रवाले जे सगळे करोडपती व्हायला लागलेत आजूबाजूला आपल्या, त्यांना उत्तर दिले तुकोबांनी. तुकोबांचं म्हणणं आहे की वृत्तीच धड नसेल तर या दिशांचा अभ्यास करण्याला अर्थ कुठे उरतो? घरामध्ये राहणारी मान येस ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा महाराजांच्या वरती अन्याय झाला त्या काळामध्ये.
हे बघ, अन्याय आजही सगळ्यांवरती होतोय. धनदानके लोक अन्यायच करतात. त्या त्या काळामधले सबल जे आहेत ते दुर्बलांवरती अन्याय करतात, हा निसर्गाचा नियम आहे ना. मग त्या काळामध्ये ज्यांचे स्वार्थ नडल्या गेले, ज्यांचा पूजाविधी करून पोट पाण्याचा धंदा होता, त्याच्यातलं खरंच तुकोबांनी सांगितलं की सत्यवर्म काय आहे. तुम्हाला मी वर्म सांगतो अशी तुकोबांनी जेव्हा भाषा वापरली, वर्म लोकांना कळाल्यानंतर खोट्या गोष्टींकडे लोक पडणार नाहीत आणि मग ज्यांचं नुकसान होईल त्या लोकांच्या विरोधामध्ये एक प्रकारचा क्षोभ तर त्या ठिकाणी करणारच ते लोक. म्हणून मग तत्कालीन कीर्तनकार, तत्कालीन हरिदासी लोक, तत्कालीन बुवाबाज, तत्कालीन गंडे दोरे अंगारे देणारे जे लोक होते, जेव्हा तुकोबा म्हणतात एकी बेकी न्याय होतसे प्रतीत, मग त्याच अभंगात पुढे म्हणतात की जर का 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. मग पोरं व्हायसाठी गंडे बांधणं बंद झालं. मग जे गंडे बांधत होते त्यांचं नुकसान झालं आणि मग ते तुकोबांच्या विरुद्ध उठाव करून उभे राहिले. मग समाज तुकोबांच्या सोबत गेला आणि एक तो संघर्ष आपल्याला दिसला. हा संघर्ष जातीच्या विरुद्ध नाही, हा संघर्ष संप्रदायाच्या विरुद्ध नाही, हा संघर्ष स्वार्थासाठी झालेला संघर्ष आहे. आणि तुकोबांनी त्या स्वार्थाला विरोध केला, ज्ञानदेवांनी त्या स्वार्थाला विरोध केला, अपमान केला नाही. बंडखोरी करायची तर ज्ञानदेव 2-2 वेळेला आळंदीवरनं परत पैठणला जाऊन म्हणाले नसते माझं मौंजबंधन करून द्या आणि तुम्ही मला परवानगी द्या. बंडखोरीच करायची तर आळंदीमध्ये मुंज होत नव्हती का? तोपर्यंत त्यांना मानणारा समाज तयार झाला होता आजूबाजूला. प्रश्न त्यांच्या मागे पुढे फिरणारे लोक पण तयार झाले होते. पण तरीही त्यांनी अट्टहास धरला की नाही, मला तुम्ही परवानगी द्या. पैठणच्या ब्रह्मवृंदांनो, तुम्ही माझ्यासाठी वंदनीय आहात, मला तुम्ही परवानगी द्या. कुठली बंडखोरी आली? जी हेतूच मुळामध्ये भक्ती संप्रदायाचा प्रसार करणं होतं. संस्कृतामधली भगवद्गीता प्राकृतामध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपाने आणली, कुठली बंडखोरी आली? गुरुजी एखादी कविता वर्गामध्ये जर सोपी करून सांगत असेल तर तो बंडखोरी करतोय का? नाही करते तो बंडखोरी. तीच गुरुजीची भूमिका आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी त्या ठिकाणी पार पाडलेली आहे की हे अनाकलनीय आत्ताच्या काळामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान लोकांपर्यंत जाण्यासाठी मी सोपं करून सांगतो आहे. हे अनाकलनीय रस्ते आहेत, दुर्धर अशा प्रकारचे रस्ते आहेत, यातला योग्य रस्ता मी लोकांना सांगतो आहे. ही बंडखोरी होत नाही, हे सुलभीकरण होतं. एका अर्थाने सुलभीकरण होतं. मी म्हणेल की हे दीज आर द फॅसिलिटेटर्स. ऍक्च्युअली यांनी फॅसिलिटेट केली सगळी प्रोसेस त्या काळामधली आणि म्हणून हा संप्रदाय अगदी योग्य शब्द तुम्ही वापरला, सुलभीकरण होतं ते. वारकरी संप्रदायाचं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते टिकवण्यात योगदान कुठलं? आता तेही तुमच्या मगाच्या बोलण्यात आलं, पण हे तुम्ही अजून खोल जाऊन काय सांगाल? हे पहा, वारकरी संप्रदायाने सगळ्यात महत्व कशाला दिलं आपण मगाशी पण बघितलं, आचरणाला महत्व दिलेलं आहे. आता जर समाजामधल्या बहुतांश लोकांचं आचरण हे अत्यंत चांगल्या प्रकारचं सुसंस्कृत होणार असेल तर सामाजिक स्वास्थ्याला ती मदतच होणार आहे. वारकरी संप्रदायामध्ये दारू पिणं निषिद्ध आहे. आता कल्पना करून बघा, महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी वारकरी आहेत. त्या कोट्यावधी लोकांना ते व्यसन नाहीये, हे सामाजिक स्वास्थ्याला पूरकच आहे की नाही? वारकरी संप्रदायामध्ये खोटं बोलायचं नाहीये, वारकरी संप्रदायामध्ये मांसाहार करायचा नाही. किती प्राण्यांचे जीव वाचायला लागलेले आहेत. खोटं बोलायचं नाही, किती वेगवेगळ्या प्रकारचे फसवणूक त्या ठिकाणी टळायला लागलेली आहे. वारकरी संप्रदाय महिलांच्या बद्दल प्रचंड आदर ठेवणार आहे. कल्पना करून घ्या, 1100-1200 मधल्या ह्या गोष्टी आहेत, 1300 मधल्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये बैठकीमध्ये त्या भजन मंडपामध्ये माऊली बसलेत, मुक्ताबाई त्यांच्या बाजूला बसलीये, सोपानदेव बसलेत, त्या ठिकाणी नामदेव बसलेत, त्या ठिकाणी चोखामेळा पण बसलेत. चोखामेळा तशा अर्थाने दलित आहेत, ते तिथेच बसलेत आणि चोखामेळ्यांच्या बाजूला जनाबाई पण बसलेल्या आहेत. मला वाटतं स्त्री पुरुष भेद, जातींमधला भेद एका भजनाने गाडून टाकलेला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं सामाजिक स्वास्थ्यामधलं योगदान जर तुम्ही म्हणाल तर कदाचित माझा त्या संप्रदायाशी असणारी जवळीक मला ते बोलायला भाग पाडते आहे. पण मी सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जे काही चांगुलपण टिकून आहे ना आज, त्या चांगुलपण टिकण्यामध्ये सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन वारकरी संप्रदायाचं आहे. एकमेव म्हणणार चांगलं एक महत्वाचं कारण नक्कीच ते आहे. त्याला टाळून तुम्ही विचार नाही करू शकत चांगुलपणाचा. महाराष्ट्रातल्या चांगुलपणाचा विषय जर तुम्हाला कुठे मांडायचा असेल तर वारकरी संप्रदाय, वारकरी संत आणि त्याच्या जोडीला वारकरी संप्रदायाचा आधार असणारा सनातन धर्म तुम्हाला मान्य करावा लागेल. सध्या महाराष्ट्रामध्ये जे वारकरी संप्रदायाचं स्वरूप आहे, आता हे सगळं आपण आता इतिहास बघितला, हे तुम्ही सगळं सांगितलं, तर हे जे आत्ताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कसं आहे आणि या स्वरूपासमोरची आव्हानं काय आहेत? कारण वेगळ्या वेगळ्या पातळीवरती सध्या वारीमध्ये काय चाललंय हे आपण रोज बघतोय, किंवा मी फार त्यामध्ये डिटेलमध्ये जात नाही, पण हे जे बदलतं स्वरूप आहे किंवा हे आव्हान आहे का मुळात? नाही, एक तुम्ही लक्षात घ्या, हा प्रवाह आहे.
हा प्रचंड मोठा प्रवाह आहे. वारकरी संप्रदाय एक प्रवाह आहे. त्या प्रवाहामध्ये हौसे नवसे आणि गवसे येत राहणार. गेल्या 10-12 वर्षामध्ये आम्ही बघतोय की राजकारण्यांना पण या वारीची गोडी लागलेली आहे. या वारीमध्ये व्यवसाय हो, ती त्यांच्या राजकीय अगदी अगदी अगदी. पण माझी भूमिका अशी आहे की चला त्यानिमित्ताने वारीत येतील. मी कालच्या माझ्या फेसबुकच्या एका पोस्टमध्ये पण म्हणलेलं, मी राहुल गांधींना एक पत्र लिहिलंय की ते येत आहेत म्हणून. राहुल गांधी वारीमध्ये येत आहेत, मी स्वागत करतोय त्यांचं. कारण की त्यांनी जर वारकरी संप्रदाय बघितला आणि तो संस्कार त्यांच्यावरती जर तितक्या वेळापुरता झाला, मला माहिती आहे आमूलाग्र बदल घडून आणण्याची ताकद त्या सगळ्या संप्रदायामध्ये आहे. राहुलजींच्या बाबतीत तो आमूलाग्र बदल कदाचित घडू शकेल. ते मुळात चांगले असतील तर अजून चांगले होतील. त्यामुळे वारकरी संप्रदाय वारीला येण्यापूर्वी त्यांनी 4च दिवसापूर्वी हिंदू धर्माबद्दल काय विधान संसदेच्या सभागृहामध्ये केलं, या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये, ते पण तुम्ही ऐकलं असेल. आणि आज ते पुन्हा वारीमध्ये चालायला येत आहेत. माझा ज्ञानोबा तुकोबांच्या परंपरेवरती विश्वास आहे, ते त्यांना चांगली बुद्धी देतील. माझा विश्वास आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जे आणखी जो दुसरा मुद्दा म्हणालात की हे वारीमध्ये जे इतर प्रवाह सगळे आव्हानं आणि प्रवाह जे तुम्ही म्हणताय, मला हे बदललेलं स्वरूप आणि आव्हानं याच्याबद्दल तुम्हाला खास करून विचारायचं. मी याच्याकडे मी 2 अर्थाने बघतो, 2 पद्धतीने बघतो. एक बाह्य आव्हानं आहेत संप्रदायासाठी आणि वारीसाठी. वारी संप्रदायाचा भाग आहे. वारकरी संप्रदायासाठी बाह्य आव्हानांचं एक स्वरूप आहे, जे आता आपण चर्चा केली की राजकारण्यांना पण ते भावायला लागलेलं आहे, समाज सुधारकांनाही ते भावायला लागलेलं आहे, ज्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण करायची त्याही लोकांना भावायला लागलेलं आहे. कुणाला आवडत नाही सज्जन म्हणलेलं ना, ते सज्जन म्हणायचा रस्ता आहे. त्या रस्त्यावर उभं राहिले की तुम्ही सज्जन म्हणल्या जाता. आपल्याला स्वतःला सज्जन ठरवण्याची ज्यांना ज्यांना हौस आहे ते लोक त्या वारीमध्ये येणार. त्या लोकांना हा वारकरी संप्रदायाचा संस्कार जशा ठरवण्याची हौस आहे का भासवण्याची हौस आहे? आत्ता भासवण्याची आहे असं जरी आपण म्हणालो तरी भासवण्याच्या पुढे जाऊन त्यांना त्याच्याबद्दलचं आकर्षण निर्माण करणे आणि त्यांना प्रत्यक्ष वारकरी होण्याच्या प्रक्रियेमध्ये घेऊन येणे हे आमच्या समोरचं एक आव्हान आहे. ते कुठल्याही निमित्ताने येऊ द्या. ते जे येत आहेत आमच्याकडे त्यांचे हेतू मला माहिती आहे, सगळ्या जगाला माहिती आहे कुणाचा हेतू काय असतो आणि कोण कशासाठी कुठे येतो. परंतु ते काय म्हणतात ना, चोरीच्या हेतूने एखादा माणूस येतो आणि त्याला ते असं काहीतरी एक अशी घटना घडते की तो माणूस आमूलाग्र बदलतो आणि आपला चोरीचा विचार सोडून देतो, हत्येचा विचार सोडून देतो, आणखी कुठले विचार सोडून देतो. माणसाचं वर्तन बदलायला एक ट्रिगर पॉइंट लागतो. आमची वारी ट्रिगर ठरेल त्यांच्यासाठी, जे कोणी येतील त्यांच्यासाठी ती ट्रिगर ठरू शकेल आणि ते बदलतील. हे बाह्य आव्हान. दुसरी गोष्ट एक झालेली आहे की या वारीमध्ये थोडा जातींचाही उल्लेख व्हायला लागलेला आहे, धर्मांचाही उल्लेख. आता शेख मोहम्मद इतके काय म्हणता येईल वंदनीय महाराज आहेत वारकरी संप्रदायासाठी, प्रश्नच नाहीये. शेख मोहम्मदांचं काम आम्ही बाजूला ठेवून वारकरी संत मालिकेचा विचार करू शकत नाहीये. शेख मोहम्मदांना विठ्ठलाचं महत्व पटलं, वारकरी संप्रदायाचं महत्व पटलं, म्हणून त्यांनी या मार्गाने जायचं ठरवलेलं आहे. आणि जे जे म्हणून या मार्गावरती येतील ते आम्हाला वंदनीय आहे. अनगडशाह फकीर आहेत तुकोबांच्या समकालीन. अनगडशांना तुकोबांबद्दल प्रचंड आदर होता. आता माझ्या वडिलांबद्दल जर एखाद्याला आदर असेल तर मला त्याच्याबद्दल आदर असणारच. तुकोबा माझे संप्रदायाच्या अर्थाने वडील आहेत, ज्ञानोबा माझे संप्रदायाच्या अर्थाने वडील आहेत. माझ्या वडिलांना पूज्य मानणारे हे लोक आहेत, त्यांच्याबद्दल मला मनापासून आदर आहे. परंतु आत्ता कसं होतंय माहितीये का की हे विठ्ठलाच्या आकर्षणाने, विठ्ठलाच्या कृपेसाठी त्या मार्गाचं महत्व पटलं म्हणून वेगवेगळ्या जाती धर्माचे जे लोक आपल्याकडे आले त्यांच्या धर्मावरनं जी चर्चा चालू आहे ती मात्र मला वाटतं की योग्य ठरत नाहीये. जे भगवंताचे भक्त आहेत ते वारकरी आहेत, जे भगवंताचे भक्त आहेत ते भागवत आहेत, जे भागवत धर्माची आचारसंहिता पाळतात ते वारकरी आहेत. अशा पद्धतीचा एक साधा न्याय लावला तर मला वाटतं की धर्माची बंधनं आपोआप त्या ठिकाणी गळून पडतील आणि मग जे खरेच आहेत ते त्या ठिकाणी टिकतील आणि जे नकली आहेत ते त्या ठिकाणावरनं बाहेर जातील. हे झालं बाह्य आव्हानांच्या संदर्भामध्ये. मी त्याच्याबद्दल फार काळजी करत नाही. बाह्य आव्हानांना काय आहे की आम्ही नाकारू शकतो काही गोष्टी, आमच्या हातात आहे नाकारणं. आम्हाला अंतर्गत आव्हानं आहे. अंतर्गत आव्हानं अशी आहेत की म्हणजे अगदी सांगायचं तर तुकोबांच्याच भाषेत सांगायचं तर उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा, अशा प्रकारची भाषा आहे की 5 पैसे पण तुम्ही घ्यायचे नाही. तट्टा वृषभासी दाना, गाडी नेली असेल तर त्याचं पेट्रोल पण तुकोबा उल्लेख करतात. आत्ताच्या काळामधलं पेट्रोल आहे ते, त्यावेळेला तट्टा वृषभासी म्हणजे बैलांचा चारा बिरा आपण आपला घेऊन जायचा आहे. ही आमची परंपरा आहे. ते आमच्यासाठी अंतर्गत आव्हान आहे की आता हे बिदागी ठरवून महाराज लोक जे कीर्तनाला चाललेले आहेत आमच्यासाठी आव्हान आहे, निश्चित प्रमाणामध्ये आव्हान आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये वक्तृत्व एक भाग आहे आणि आचरणासह वक्तृत्व एक भाग आहे.
वारकरी संप्रदाय त्याला बोलायची परवानगी देतो ज्याचं आचरण पण तशा प्रकारचं आहे. आचरणाचं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, हे आमच्या तुकोबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आता बोलणंच चालू आहे, चालणं होत नाहीये, ते आमच्यासाठी आव्हान आहे. म्हणजे कशा प्रकारचा परिवेश करावा, जॅकेट आणि हे घालून कसं कीर्तन होऊ शकतं, हातातले घड्याळ, अंगठ्या, ब्रासलेट्स, गळ्यामधले लॉकेट, 2-4 गुंड्या उघड्या, अरे हे वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरचं दर्शन नकोय आम्हाला. ह्या दर्शनाने संप्रदायाला काही फायदा होणार नाही. इथे ती सोज्वळ मूर्ती आम्हाला पाहिजे, नामदेवाची त्या नाचू कीर्तनाची रंगी म्हणणारी मूर्ती आम्हाला पाहिजे आहे. हे सगळं बदलून चाललेलं आहे. हे अंतर्गत आव्हान आमच्या समोर आहे. यातली जी व्यावसायिकता आलेली आहे ते अंतर्गत आव्हान आमच्या समोर आहे. दुसरी गोष्ट, हे सार्वजनिक व्यासपीठ हे उल्लेख करू नये, परंतु तरीही सांगितलं पाहिजे की संप्रदायामध्ये आम्ही विष्णुमय जग म्हणतो, परंतु त्या विष्णुमय जगाच्या विचाराला छेद देणारा पण काही विचार संप्रदायामध्ये हळूहळू दिसायला लागलेला आहे, अंकुर त्याला फुटायला लागलेला आहे. जातीचा अभिनिवेश असेल, आपण मोकळेपणा, जातीचा अभिनिवेश संप्रदायामध्ये आता कुठे कुठे दिसायला लागलेला आहे. मग तो जातीचा अभिनिवेश टाळायसाठी तर संप्रदाय बाबा, ते विसरायसाठी तर संप्रदाय आहे. आता त्याला पुन्हा तुम्ही कवटाळून बसणार असाल तर पुन्हा पहिल्यापासून प्रवास तुम्हाला करावा लागेल. तो इथपर्यंत जे तुम्ही आलायत संप्रदायासोबत, तो सगळा प्रवास तुम्हाला पुन्हा वापस घेऊन जायचा आहे का, उलटा प्रवास करायचा आहे का, जातीचे उल्लेख करून, जातीच्या संतांचे उल्लेख करून, जातीचे सप्ताह भरवून तुम्हाला तो उल्लेख करायचा आहे का? मला वाटतं हेही अंतर्गत आव्हान आमच्या समोर आहे. अजून दुसरी गोष्ट झालेली आहे की मी ज्या जनरेशन मधनं आलोय, माझ्या आजूबाजूला आचरण असणारे वारकरी खूप होते, त्यामुळे मला वारकरी होण्यात फार अडचण नाही पडली. मी त्यांच्याकडे बघत बघत वारकरी झालो. काही माझा क्लास नव्हता, कुठे जाऊन बसलो नाही, काही नाही. माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये, आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये, शेतात जिथे जात होतो तिथे होते, मंदिरात जात होतो तिथे होते. आता सच्च्या वारकऱ्यांची, त्याला निका वारकरी शब्द वापरला तुकोबांनी. निका म्हणजे प्युअर, त्याला आपल्याला म्हणता येईल प्युअर वारकरी, तुकोबा त्याला निका वारकरी म्हणतात. आता निका वारकरी शोधावा लागायला लागलेला आहे. म्हणून मग अनुकरण करून जो संप्रदाय वाढतो ते आमच्या समोरचं एक अंतर्गत आव्हान आहे, निश्चित प्रमाणामध्ये आव्हान, की आमच्या समोर ते रोल मॉडेल्सच जास्त नाहीये. जे दिसतोय, कालपर्यंत जो कीर्तनकार उभा होता, ज्याच्या पाया पडायसाठी झुंबड उडाली, हजारो लोकांनी त्याच्या पायाचं दर्शन घेतलं, दुसऱ्या दिवशी तो बिहाइंड द बार आम्हाला दिसायला लागलेला आहे. मग ही जी एक विसंगती तिथे दिसते आहे, ते पण आमच्या समोरचं एक अंतर्गत आव्हान आहे. पण ही आव्हानांची चर्चा मी केली, पण माझं प्रामाणिक मत आहे, हा तुकोबांचा संप्रदाय आहे, हा ज्ञानोबांचा संप्रदाय, निळोबांचा संप्रदाय आहे, हा चांगदेवांचा, चोखोबांचा संप्रदाय आहे. हा संप्रदाय अशा छोट्या मोठ्या आव्हानांनी अजिबात डगमगणारा नाहीये. हा चालत आलाय, 1100-1200 वर्षांची परंपरा याच्या बरोबर आहे. ज्ञानेश्वरांपासून 800-900 वर्षांची परंपरा तर लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यांचेही आजोबा वारी करत होते, त्याही काळामध्ये ती वारी होती. पुंडलिकापासून हा संप्रदाय आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही आक्रमणच आहेत, एक प्रकारची अंतर्गत असतील किंवा बाह्य असतील, अशा प्रकारच्या आक्रमणांना पचवण्याची ताकद या संप्रदायात आहे. कारण हा संप्रदाय सत्य विचारावरती आधारित आहे. हा संप्रदाय लोकांचं कल्याण शोधणारा संप्रदाय आहे. हा संप्रदाय जन्माला आलेल्या जीवाला सार्थकी लावण्याचं तत्वज्ञान सांगणारा संप्रदाय आहे. त्यामुळं याला काळाच्या ओघामध्ये हे सगळे काय गढूळपण जे आहे ते गढूळपण खाली बसेल आणि नितळ पाण्याचा एक स्तर तुम्हाला त्याच्यावरती निश्चित दिसेल. हे होत राहतं, 100 वर्षांनी 200 वर्षांनी अशा प्रकारची स्थित्यंतर येत राहतात. पण व्यक्तिशः मी वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. सगळ्या जाती, धर्म, पंथ काही फरक करायची गरज नाही. अपेक्षा एवढीच आहे, इथे आल्यानंतर या संप्रदायाच्या तत्वज्ञानाला अनुसरून तुम्ही वर्तन करायला सुरुवात करा. पहिल्या दिवशी सगळं जमणार नाही, पण पुढच्या वारीपर्यंत 2 गोष्टी तरी जमतील, त्याच्या पुढच्या वारीपर्यंत आणखी 2 गोष्टी जमतील, आणि कधीतरी त्याच प्रयत्नामधनं ज्ञानोबा तुकोबांना अपेक्षित असणारे वारकरी होण्याची पण तुमच्यामध्ये क्षमता निर्माण होईल. असं व्हायचं जर इच्छा असेल तर कुठल्याही जाती धर्माच्या माणसांनी वारकरी व्हायला हरकत नाही. पण वैयक्तिक स्वार्थ आणि वेगळ्या हेतूने त्यांनी तिथे एका चांगल्या परंपरेला काय म्हणता येईल गालबोट लावू नये. आता तुम्ही बोलण्याच्या ओघामध्ये आव्हानं सांगितली, स्वरूप सांगितलं, आव्हानांवर तुम्ही जास्त बोललात. खरं तर हिंदू धर्मात अशा पद्धतीची आव्हानं केवळ अनेक आहेत, म्हणजे काही 4 आहेत 5 आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण ही आव्हानं निर्माण होऊ नयेत आणि समाजातली जी पिढी आहे, ज्या पुढच्या पिढ्या आहेत, यांनी याचा अंगीकार केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे हे याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण जोपर्यंत पालकच मुलांना या गोष्टी घरी सांगत नाहीत, कारण तुम्ही तुमचं उदाहरण दिलं
की तुम्हाला शिकवायला कोण आलं नव्हतं, कारण तुमच्या आजूबाजूलाच हा सगळा पसारा होता आणि ही सगळी त्यातली जे तुकाराम महाराज म्हणतात प्युअर वारकरी तसे सगळे होते आणि त्याच्याकडे तुम्ही आकर्षित झालात, ते संस्कार तुमच्यावरती झाले, त्यामुळे तुम्ही या प्रवाहामध्ये अगदी अनाहूतपणे आलात. तसं आज या नव्या पिढीला, लहान मुलांना हा हरिपाठ शिकवला पाहिजे. हे घरातल्या आजी आजोबांचं काम आहे, आई वडिलांचं काम आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्या? तुम्ही इतका अवघड प्रश्न विचारलाय मला. आता त्याला शुद्ध मराठीत सांगायचं ना तर खरा घोळ इथेच आहे, खरा घोळ इथेच आहे. संध्याकाळी 7 वाजता आजीला सिरियल बघायची आहे, आजोबांना त्यांच्या पार्टनर्स बरोबर कुठेतरी ब्रिज खेळायला जायचं आहे, आईला अजून कुठल्या तरी व्हॉट्सअप किंवा कुठल्या तरी ग्रुपवरती बोलायचं आहे, आणि बाबांना त्यांच्या मित्राशी बोलायचं आहे किंवा टीव्ही बघायचा आहे. घरामध्ये ती जी एक विशिष्ट वेळ आहे संस्कार करण्याची, ती वेळच आम्ही घालून बसलेलो आहोत. कुणाकडे बघून, घरामध्ये कुणाकडे बघून मुलांनी तो अंगीकार करावा संप्रदाय, कुणाकडे बघितलं पाहिजे मुलांनी, ते बघणारं रोल मॉडेल आम्ही घरामध्ये ठेवतोय का? आम्ही तसं वागतोय का? मी पण आता पालक आहे, माझाही मुलगा 27-28 वर्षांचा आहे, मलाही मुलगी आहे. त्यांना माझ्याकडे बघून ती प्रेरणा मिळते का, हा खरा प्रश्न आहे. ती जर मिळत नसेल तर मग त्यांनी शोधायची कुठे आहे? मग मला वाटतं अशा वेळेला वारकरी संप्रदायाचा प्रसार करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांचा रोल त्या ठिकाणी पुढे येतो, की ठीक आहे आई वडिलांना वेळ नाहीये, आजी आजोबा घरामध्ये नाहीयेत, आता आपण कुटुंब पद्धतीचं स्वरूप पण बदललेलं आहे, मग या मुलांवरती संस्कार कसे होतील? मग वारकऱ्यांचे या संप्रदायाचा संस्कार करणारे कार्यक्रम, सप्ताह असतात, त्याच्यामध्ये 7-7 दिवसाचे सप्ताह ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावात होतात. महाराष्ट्रातलं असं क्वचित एखादं गाव असेल की जिथे सप्ताह होत नाही. त्या 7 दिवसामध्ये मग सकाळपासून ती सगळी मी जी तुम्हाला बोललोय ती सगळी दिनचर्या तिथे होते. ती दिनचर्या मुलांना बघता येते, ती गोडी लागते, आणि गोडी लागल्यानंतर प्रत्येक गावामध्ये एक भजनी मंडळ आहेच आहे. एकादशीचं भजन होतं त्या ठिकाणी, वेगवेगळ्या प्रकारच्या संतांच्या जयंती पुण्यतिथीचे कार्यक्रम होतात. त्यात ह्या मुलांना घेऊन हा संस्कार आपल्याला करता येऊ शकतो. मला असं वाटतं व्यक्तिशः, म्हणजे माझी इच्छा पण आहे, ती काम करण्याची पण इच्छा आहे त्याच्यामध्ये, की प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी हरिपाठ झाला पाहिजे. तो मारुतीच्या पारावर होईल, महादेवाच्या मंदिरात होईल, तिथल्या एखाद्या इतर देवाच्या मंदिरात होईल, समाज मंदिरामध्ये होईल, परंतु तो हरिपाठाचा जो 1 तास आहे तो प्रत्येक गावामधल्या मुलांसाठी त्या ठिकाणी उपलब्ध झाला पाहिजे. त्या हरिपाठामध्ये त्याचं वर्तन बदल पण होणार आहे, त्या हरिपाठामध्ये त्याचा व्यायाम पण होणार आहे. तुम्ही जर बघितलं, घामाघूम होतो आपण हरिपाठ केल्यानंतर, पावली खेळलो त्याच्याबरोबर 1 तासामध्ये अक्षरशः घामाघूम होतो, वेगळा व्यायाम करायची गरज उरत नाही. तो तर एक त्याचा बाय प्रोडक्ट आहे, त्याचा ते एक वेगळा फायदा आहे. परंतु वृत्ती बदलण्यासाठी म्हणून मला असं वाटतं की गावागावामध्ये हरिपाठ झाला पाहिजे, आणि त्याचा आग्रह वारकरी संप्रदायामधल्या संत महंतांनी पण केला पाहिजे. आपले मठ बीट बांधल्या जातील, काही काळजी नाही, आपल्या बातम्या येतील, आपले कार्यक्रम ठरतील, आपले सप्ताह होतील, आपलं कौतुक होईल, आपलं सगळं पुरस्कार मिळतील, सगळं होईल या लोकांचं, त्यांनी हे जर केलं तर. पण हे करायसाठी त्यांनी पुढे आलं पाहिजे प्राधान्याने. एखाद्या गावात हरिपाठ होत नाही म्हणल्यानंतर त्या गावाशी संबंधित असणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या माणसाला जेवण नाही गेलं पाहिजे, या गावात हरिपाठ होत नाहीये, या गावात हा झाला पाहिजे, कारण तेच तर केंद्र आहे. त्या हरिपाठानेच तर वारकरी संप्रदाय वाढवलेला आहे. त्या हरिपाठानेच तर ह्याला काय म्हणता येईल, एका छोटा ओहळ होता जो भागवत संप्रदायाचा, त्याला समुद्राचं स्वरूप मिळवून दिलेलं आहे. तो हरिपाठ व्हावा, म्हणजे याचा अर्थ नित्य उपासना त्या त्या गावात सुरू व्हावी, म्हणजे मग हा संस्कार मिळवण्याचे केंद्र त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. एक वेळ तुम्ही म्हणताय, तुम्ही गाव, ग्रामीण भाग आणि शहरी भाग असा भेद मी करत नाही. जी परिस्थिती शहरात आहे कमी जास्त प्रमाणात, तीच परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये निर्माण झाली आहे. पण तुम्ही ज्या गोष्टी आता सांगितल्यात, जे मी बघितलेला इतके वर्ष, की आजही अनेक गावांमध्ये हा सप्ताह होत असतो, आणि लाऊडस्पीकरवरती ज्ञानेश्वरी म्हणली जाते, हरिपाठ म्हणला जातो, भजनं गायली जातात. भले त्या गावातल्या मुलानं त्या मंडपापर्यंत, त्या ठिकाणापर्यंत नाही गेलं तरी चालेल, पण तो लाऊडस्पीकरवरून आसपासच्या 4 गावामध्ये तो आवाज जात असतो. त्यामुळं किमान कानावर 4 गोष्टी पडतात, आणि या निमित्तानं अनेक लोकांच्या ग्रामीण भागातल्या ओव्या पाठ झालेल्या आहेत, हरिपाठ पाठ झालेले आहेत, म्हणजे ऐकून ऐकून. हे चित्र मी बघितलेलं आहे. पण मुंबई असेल, पुणे असेल, संभाजीनगर असेल, किंवा ही जी मोठी शहर आहेत, खास करून मुंबई, नवी मुंबई, हा जो सगळा ठाणे, हा जो सगळा परिसर आहे, ये आता मराठी टक्का किती राहिला वगैरे हा तर आहेच हा मुद्दा. इथं बहुभाषिक अनेक प्रांतातले लोक इथं राहतात, अनेक देशांमधले लोक इथं राहतात. माणसाची प्रवृत्ती असते, माणूस पटकन अनुकरण करतो.
तर या शहरांमध्ये बाह्य जे तुम्ही मगाशी जे आव्हानं सांगितली, धोके सांगितले, तो धोका शहरांमध्ये ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. ग्रामीण भागातही आहे, पण तो शहरांमध्ये खास करून आपल्याला म्हणता येईल असं आहे. तर शहरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे? आता मुंबईसारखं शहर आहे, इथं आता तुम्ही मुंबईत पण काही दिवस राहत असता, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे सकाळची उठल्यापासून रात्री घरी येईपर्यंतची काय दिनचर्या असते आणि कुटुंबाला वेळ देणं, इथपासून ते अनेक आव्हानं त्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाकडे असतात किंवा नोकरी करणारी महिला असेल तर त्यांच्या पुढे पण असतात. तर यातनं कसा मार्ग काढला पाहिजे, काय केलं पाहिजे, यावर तुमचं मत? एक सांगू शकतो की तुम्ही म्हणता ते काही अंशी निश्चित खरं आहे, परंतु आता मी पण 12-13 वर्ष झाली महानगरामधनं राहतोय. मग मुंबई असेल, संभाजीनगर असेल, पुण्यामध्ये पण माझं जाणं नव्हतं. मला काय वाटतं माहितीये का, ग्रामीण भागांमधून जे स्थलांतर शहरामध्ये झालेलं आहे, विशेषतः उपनगरांच्या मधून. आता मी राहतो तो खारघरचा भाग आहे, पनवेल आहे, खांदा कॉलनी आहे, कळंबोली आहे, हे मुंबईतले गाव सांगतोय, वाशी आहे, नेरुळ आहे. त्या प्रत्येक ठिकाणी सप्ताह व्हायला लागलेला आहे. 7 दिवसाचा सप्ताह ते लोक करतात, कारण त्यांची ती परंपरा आहे. ते गावाकडून आले, त्यांना ते आवडतं, इथे ती करमणूक पण आहे, दुसरं काही काय म्हणता येईल विरंगुळा पण काही नाहीये. पण वर्षात एक तो सप्ताह आपल्याला आपल्या कॉलनीमध्ये करायचा आहे. मला वाटतं की त्या पद्धतीचे लोक जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत हे सप्ताह आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे होत राहतील. मला असं वाटतं की केवळ तेवढ्याने होत नाही, त्याच्यामध्ये उत्सवाचा जास्त भाग आहे. शहरांमधल्या सप्ताहामध्ये मी बघितले रोषणाई करणे, जेवणाच्या पंक्ती, त्याच्यातले पदार्थ आणि मोठा महाराज आणि मग मोठी बिदागी, याच्याकडे त्याचा कल आहे. मला वाटतं ठीक आहे, परंतु त्या निमित्ताने मग नित्य संस्काराची काही केंद्र शहरामध्ये जर होऊ शकली, प्रत्येक कॉलनीमध्ये मंदिर आहे, सकाळच्या वेळेला अर्धा तास साधी रामरक्षा जरी म्हणायला सुरुवात केली या लोकांनी तरी काही बिघडत नाही. एक 10 मिनिटाचा संस्कार आहे, रामरक्षा म्हणा, भीमरूपी म्हणा, आणखी कुठलं तुम्हाला स्तोत्र आवडतं, कोणता देव तुम्हाला आवडतात, त्या देवांची तुम्ही उपासना करा. परंतु उपासना जोपर्यंत येणार नाही समाजामध्ये तोपर्यंत मग ते शहर असो की ग्रामीण असो त्याच्यामध्ये अडचण आहे. दुसरा एक मुद्दा मी तुम्हाला फक्त क्लिअर करतोय की ग्रामीण भागाबद्दलचं आपलं जे मत आहे ना, आता बिघडायची वेळ आलेली आहे. व्यसनांचं प्रचंड प्रमाण आहे. असं म्हणालो की शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये फारसा फरक राहिलेला नाहीये, फारसा नाही राहिलेला. दुर्दैवाने तीच परिस्थिती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आहे. करणाऱ्यांची संख्या जशी शहरात आहे तशी ती खेडेगावामध्ये सुद्धा आहे. त्याचे कारखाने आता नाशिक जिल्ह्यात उद्ध्वस्त झाला, म्हणजे या घटना घडतायत, म्हणजे अशा ते काय नाकारत नाही. मला असं वाटतं की त्यामुळे त्याच्यावरती इंटेन्सिव्ह इंटरव्हेन्शनची गरज आहे. अत्यंत सघन प्रयत्न व्हायला पाहिजेत आणि हे धुरीणांचं काम आहे. जे स्वतःला वारकरी संप्रदायाचे महाराज म्हणतात, उपदेश देतात, आपला संप्रदाय उभा करतात, आपल्या भोवती लोकांना जमा करतात, त्यांच्याबरोबर पारमार्थिक उपक्रमामध्ये सहभागी होतात, त्यांची ही मोठी जबाबदारी आहे. एखाद्या गावात गेलात 7 दिवस तुम्ही तर आवर्जून सगळ्यांच्या घरी जाणे. जुन्या काळामध्ये हेच होतं, संप्रदाय असाच वाढलेला आहे. महाराज एकाच्या घरी उतरायचे, परंतु सकाळी चहा एकाकडे, दुपारचं जेवण एकाकडे, संध्याकाळचं जेवण एकाकडे, संध्याकाळची कॉफी एकाकडे, रात्रीचा मुक्काम एकाकडे. त्या 5-6 घरांच्या मध्ये वातावरण दिवाळी असायची त्या दिवसामध्ये की महाराज आमच्याकडे येत आहेत, महाराज आमच्याकडे येत आहेत. आणि मग महाराजांना बघणं, महाराजांचं अनुकरण करणं, ते शब्द कसे उच्चारतात, त्यांची भाषा कशी आहे, ते अभिवादन कसं करतात, अभिवादन कसं स्वीकारतात, हे सगळं शिक्षण होतं त्यावेळेला. आता महाराज बऱ्याचदा 5 स्टार मध्ये पण राहतात, कारण म्हणजे सगळा जो बदल झालाय तो बदल आम्हाला थोडा तपासून बघायची गरज झालाय. ठीक आहे, हरकत नाही, हा बदल समाजात घडो. आणि आज जे आपण मगाशी उल्लेख झाला बोलाच्या ओघामध्ये की वारीमध्ये सध्या जे चालतायत लोक काही किलोमीटर का विना, येतात जातात, आणि जे काही त्यांचं चाललेलं असतं रोज आपण बघतो, माध्यमांमध्ये दिसतं, समाज माध्यमांमध्ये दिसतं. निदान अशा लोकांनी तिथं जे काही 10 मिनिटं जाऊन चालतात आणि अर्धा किलोमीटर 2 किलोमीटर दिवसभर चालत असतील, अशा लोकांनी जरी यामध्ये पुढाकार घेतला तर त्यांचं ते 1 दिवसासाठी जाणं, अर्ध्या दिवसासाठी जाणं हे कुठंतरी सत्कारणी लागलं. आणि तुम्ही म्हणालात की या मार्गावर येण्याची त्यांची पहिली पायरी त्यांनी चढली असं आपण समजायला काय हरकत नाही. देशपांडे साहेब, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, विविध विषयांवरती अत्यंत मनमोकळेपणानं चर्चा केली, याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. नमस्कार. 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 आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.